तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि बघू शकताय जो आपल्या मागं समोरचा जो आपला प्लॉट दिसत आहे तो कुठलाही प्लॉट सोयाबीनचा नसून तो प्लॉट आहे तो उडदाचा। आणि बघू शकताय तो प्लॉट माझ्या गुडघ्याच्या इथं लागत आहे। आणि बघू शकता कशा प्रकारे त्याला फुलधारणा झालेली आहे, अशा प्रकारे त्याला फुलं लागली संपूर्ण प्लॉटला। आणि प्लॉट जो आहे तो एकूण फक्त 1.5 महिन्याचा प्लॉट आहे। तर बघू शकताय किती हा प्लॉटची उंची आहे आणि कशा प्रकारे आपला प्लॉट आलेला आहे। आणि मित्रांनो, हा जो प्लॉट आहे आपला तो एकूण फक्त 1.5 महिन्याचा प्लॉट आहे। आणि आपण बघणार आहोत कशा प्रकारे हा प्लॉट आलेला आहे। आणि या प्लॉटला जे आहेत ते फवारणी किती झालेली आहे आणि डुबारणी किती केलेली आहेत। आपण आता एकूणपर्यंत आतापर्यंत आपण 2 डुबारणी केलेली आहेत आणि आतापर्यंत 1 फवारणी केलेली आहे। तरी पण प्लॉटला संपूर्ण प्लॉटला फुलं लागलेली आहेत। आणि हा प्लॉट उडदाचा प्लॉट आहे। बघू शकता की सोयाबीनची जेवढी उंची जात नाही तेवढी आपल्या हे बघू शकताय अशा प्रकारे ह्याला फुलधारणा झालेली आहे, जास्तीत जास्त फुलं लागलेली आहेत। आणि जास्तीत जास्त आता ह्याच्यात अजून 1 फवारणी घ्यायची आहे, त्यानंतर हा प्लॉट बघू शकता की संपूर्ण शेंगा लागत आहेत। आता बघू शकता ही प्लॉट जो आहे तो माझ्या एकूण गुडघ्याला लागत आहे। आणि अशा प्रकारे हा बहरलेला प्लॉट जो आहे तो त्याला उत्तम प्रकारे त्याला खत आणि फवारणी जर योग्य प्रकारे केली तर कुठलाही प्लॉट सक्सेस होतो। आणि ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे, कारण की एकूण फक्त 1.5 महिन्याचा जो आहे त्या कालावधीमध्ये एवढी ह्याची गुणवत्ता वाढलेली आहे।